श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण माळशिरस मुक्कामाच्या आधी पुरंदावडे या ठिकाणी आताच पार पडलेला आहे आणि आपल्यासोबत काही वारकरी भाविक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. माऊली, रिंगण सोहळा पाहिला का? हो पाहिला. काय काय पाहिलं? माऊलींनी जी प्रदक्षिणा मारली, माऊलींचा घोडा असतो तो आणि यांचं पालखीचं एक रिंगण असतं, दोन पाहिलं. काय कसं वाटलं? खूप छान आनंद. कोणत्या गावावरून आले? आम्ही पुण्यावरून, चिंचवडवरून आलोय. माऊलींचे हे आपण हे मानतो ना, अंगारा एक ते कपाळाला लावायचं, घरी सगळ्यांना न्यायचं आणि शेतामध्ये थोडं टाकून द्यायचं. आपल्या जी माती असते त्याच्यामध्ये मिसळून द्यायचं. काय भावना आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये आपली माऊलीच आहे ना, सगळे माऊलीमय होते. हे आपण मी जे इथं माऊली झाले सगळी होते. ते माऊलीच्या पावलाखालची माती ती भावना असायची, ती आपल्या घरी असावी. हे काय तुमच्या आम्ही पुरा आनंदात माऊलीच्या पाया खाल्ली माती, मागाची माती माऊलीची. काय करायचं दादा? त्याला काय त्याचं हे न्यायचंय आम्हाला, शेतात टाकाय न्यायची आम्हाला बरकाता. हा, माऊलीची बरकाता न्यायची. शेतात टाकायची? हा, शेतात टाकायची. प्रत्येक रिंगणात घेता का? नाही, ह्याच रिंगणात नेतो. आता घरी न्यायची ती? हा, घरी नेतो आम्ही. तुम्ही काय करता माऊली मातीचं? घरात ठुतो, शेतात ठुतो, चांगलं वाटतंय म्हणून. कधी रिंगण बघतोय असं झालं होतं. बाबा, बघितलं का रिंगण सोहळा? हा, रिंगण सोहळा बघितला. फार काय काय पाहिलं? हा, घोडा बघितला, दिंडी बघितली, पालखी बघितली, भजनवाल्यांचं बघितलं. कसं वाटलं? हा, छान वाटलं. चालत आले का? हा, आळंदीपासून चालत आले. रिंगण झाल्यावर मग अजून काही ऊर्जा आली का अंगात? हा, तर आता बरं वाटायला लागलं आता थोडंसं. आता इथनं आता पळत जायचं आहे पंढरपूरला. हो बाबा, काय बघितलं का रिंगण? माऊली आनंद आहे. भारी भारी हे झालं रिंगण. नंबर 1 रिंगण झालं हे. कळले नाही? हा, पळलो आळंदीपासून यालो चलत पायानं. उलटी ताकद. त्याच्याबरोबर आम्हाला बघा माऊलींनी वारा सोडला, पाऊस सोडला. पाऊस पण येतो. याच्या आधी थोडे पावसाचे पण थेंब येऊन गेले. धावा केला का? धावा केला? विना घेऊन? कोणत्या दिंडीची विणी करतो तुम्ही? शिकारी शिंगणापूर. छान आनंद. काय पाहिलं त्याच्यात? घोडे पाहिले, माऊली पळताना पाहिली, पांडुरंग पळताना बघितला. असं सगळं टाळकरी सगळं बघितलं. दिंडी, माऊलीची दिंडी ते मी. कसं वाटलं? छान वाटलं. हातात काय ते? घोडे माती पाय खालची कसं काय करायचं तसं? राहून द्यायचे घरामध्ये कशाला, चांगले असते ते. काय भावना त्याच्या पाठीमागे काय होतं केल्यावर? चांगलं असं समाधानी असते, शांतता राहते, मनाला समाधान. समाधान. पळून मजा वाटली, छान वाटलं आम्हाला. तुम्ही पळली की नाही? हा, पळायला फुगडी बिगडी खेळली? छान वाटलं. चालून जाऊन पाय दुखत नाही? नाही दुखत. माऊली घेतात सांभाळून, सगळं सांभाळून. काय दुखत नाही आम्हाला. 12 वर्ष 13 वर्ष झालं असेल आम्हाला येऊन. म्हणजे लोक माती उचलत आहेत. ते घोड्याच्या पायातली माती घेतात, घरला नेतात, शेतीत टाकतात, कशात? शेतीमध्ये टाकून देतात. चांगलं देवाचं माऊलीचं म्हणून काहीतरी पहिलं परंपरा चाललेली आहे. हां, आम्हाला छान वाटतं इकडं आल्यास. पहिलं तुमचे घरचे पण आणायचे का माती घरी? हां, मग ते पहिले आणत होते म्हणून आम्ही आणतो आता. म्हणजे महागालचं पुढे चालतंय ना. तुम्ही लहान असताना? हा, आम्ही लहान असताना आमचे आई वडील भाऊ सगळे आणत होते. देवाला आलं की घोड्याच्या पायाखाली माती घेऊन या म्हणायचं. लेकरला बाहेरलं वादा होत नाही, शेतात टाकायची. चांगली वाटते. लय छान वाटते माऊली, लय करून वाटते. अशा प्रकारे आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे. सर्व वारकरी भाविक जे काही गेली 10-12 दिवसाचा प्रवास करून आज या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण वारकरी आता इथे फुगडीसुद्धा खेळत आहेत. रिंगण संपन्न झालेलं आहे. अनेक वारकऱ्यांनी जी आश्वाच्या पायाखालची जी माती आहे ती माती उचलून सुद्धा आपल्या घरी नेण्यासाठी या ठिकाणी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे पाहतो की एकंदरीतच वारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिवस चालल्यानंतर आज पहिलं रिंगण झालं आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळाली अशी वारकऱ्यांची भावना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पुरंदावडी.